सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी 6 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, तर 3 दिवसात एकूण 2963 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली। महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी एकूण 6 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, तर 854 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली। 3 दिवसात एकूण 2963 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली। प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केलेली नाहीत, मात्र ज्यांना कामाला लागा असे वरून आदेश प्राप्त झाले आहेत त्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। यासाठी समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 30 डिसेंबर ही अंतिम मुदत आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपावरून सुरू असलेला संघर्ष आजही कायम राहिला, त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षातील कोणत्याही उमेदवारानं अर्ज दाखल केलेला नाही। कदाचित शेवटच्या 2 दिवसात गर्दी वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान शुक्रवारी 6 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, तर अर्ज नेणाऱ्या माजी नगरसेवकांमध्ये भाजपच्या वंदना गायकवाड, काँग्रेसच्या अनुराधा काटकर, अजित गायकवाड, विवेक खरटमल, प्रवीण निकाळजे, भीमाशंकर टेकाळे, रेश्मा मुल्ला, अबुबकर सय्यद यांच्यासह इतर इच्छुकांनी नामनिर्देशन अर्ज घेतले। निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 4 या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 4 उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी अर्ज दाखल केले। रुपेश भोसले, प्रीती देवकते, दीपाली जाधव, भास्कर अडकी यांचा यामध्ये समावेश आहे।